ज्याच्या विरोधात आमची तक्रार आहे तो आरोपी याच्यामध्ये आहे, आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कोणी असं फिर्यादीलाच माहित नाही. तपास कसा होणार दिलाय का कोर्टाने तुमच्याकडे फिर्यादीला तर 202 तपासच माहिती, मग माहित नाही माझ्याकडे तर नाहीये. तुमच्याकडे आहे का आम्ही तो विचारतो. नाही दादा त्यांना जाऊ दे, आलेत नाही यांचा मान ठेवू आपण. तुम्हाला आम्ही एकच सांगतो, एक 2-3 गोष्टी क्लिअर करतो. यांचा रस्ता आम्ही अडवलेला नाही. आम्ही फक्त प्रामाणिकपणे विचारलं, तुम्ही खरोखर पोलीस आहात का, आयडी विचारला त्यांना बघितला, दाखवलं. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे ह्या जमिनीवर दावा करते आमची जमीन आहे म्हणून आम्ही त्यांना विचारलं, शेतकरी असाल तर समोर या, बाहेर साहेब बोलतात त्यांच्याशी बोलू नका. मी बोलू नका, त्यांना बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही एखाद्याला प्रेशराईज करू शकत नाही. आम्ही कुठं प्रेशर बघा साहेब, प्रेशर करायचं असतं. आम्ही इथले शेतकरी आहोत. मी त्यांना म्हणू शकतो नाही तुम्ही उतरांनी तुमच्याशी बोला, मी म्हणू शकतो. नैसर्गिक आहे ना ते. आता हे पण पोलीस आहेत, त्यांना नाव तर विचारू शकता तुम्ही. ऐका एक मिनिट ऐका. आता तुमचं ते नाही बघा सर, आता तुमचं काय म्हणणं सांगा आणि तुमचं काय म्हणणं सांगा. कसं आमचं काम झालेलं ना आमचा रस्ता तुम्ही आम्ही कुठे अडवलेला नाही. पुन्हा तुम्ही आम्हाला गुन्हेगार नका ठरवू. आम्ही नाही अडवला रस्ता. तुम्ही थांबा, तुम्ही गाडी काढा, गाडी तुम्ही नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या ठाणे जिल्ह्यामधील कोळे गावामध्ये आहोत आणि या ठिकाणच्या 53 एकर जमिनीमध्ये कुळांचा अधिकार हिरावला गेलेला आहे आणि या ठिकाणी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांचा आहे. नक्की प्रकरण काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. खरं म्हणजे येथे येण्यापूर्वी आपण पाहिले असेल की एक गाडी या ठिकाणी आली होती, त्यामध्ये एक क्राईमचे अधिकारी होते कोणतरी असं त्यांनी सांगितलं आणि तिथे प्रत्यक्ष त्या गाडीमध्ये बसलेला जो बिल्डर आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि तो त्या जमिनीची पाहणी करायला आलेला आहे. आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे 202चा आणि त्या संदर्भात आम्ही तपासणीसाठी आलेलो असं तो त्या ठिकाणी असलेला पोलीस सांगत होता आणि प्रत्यक्षात मात्र इथे असलेले शेतकरी त्याला विचारत होते, बाबा तुम्ही कशाला आलात. त्यांना माहीत नव्हतं. म्हणजे इथे आलेले शेतकरी असतील किंवा ते पोलीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेला तो गृहस्थ, हे एकमेकाला माहीत नसताना हे सगळं प्रकार झालेला आहे. नक्की प्रकार काय या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पाटील साहेब, खरं म्हणजे योगायोगाने तुम्ही जेव्हा आला तेव्हा तो एक अधिकारी, पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आला होता आणि त्याच्यासोबत गाडीमध्ये एक गृहस्थ बसलेला होता. त्याच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला, परंतु त्यांनी बोलण्याला नकार दिलेला आहे. इथे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे, कुळांचा जो अधिकार आहे तो नाकारला गेलेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे आणि इथे या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला देखील बसतात असं त्यांचं म्हणणं आहे. नक्की प्रकार काय मला ते सांगा अगोदर. आत्ता जो खरं म्हणजे माणूस आला होता तो गुजरातचा आहे आणि ह्या सगळ्या गुजराती लोकांना म्हणजे कुळ दाखवण्याचा प्रकार हा प्रशासनाने केलेला आहे. आता कुळ कायद्याची जी व्याख्या आहे, म्हणजे अलिबागमध्ये कुळ कायद्याचं आंदोलन झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामध्ये कुळाची डेफिनेशन आहे की जमीन कसायला पाहिजे. आता हे जे गुजराती लोक आहेत गुजरातचे, ते इथे जमीन कसूच शकत नाहीत. इथे कुठली शेती तुम्हाला दिसते का? म्हणजे भात शेती आहे, बाकी वर्कच आहे. पण गुजरातच्या माणसाला कूळ लावणं हा कुळ कायद्याचा घोर अपमान आहे आणि तो ठाणे जिल्ह्यात झाला आहे. मी ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला माझी विनंती आहे की कुळ कायदा काय समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागूंचं चरीचं आंदोलन समजून घ्या. तुमच्या जिल्ह्यातल्या कुळांचा अधिकार नाकारला जातो तो किती भयानक आहे. खरं म्हणजे हे सविस्तर आपल्याला बोलावं लागेल आता. म्हणून पहिला मुद्दा, आपण सगळे पत्रकार ठाणे जिल्ह्यातले होते इथे आणि हे सगळे शेतकरी आहेत आणि प्रचंड अभ्यासक आहेत. यांचा जो अभ्यास आहे तो खरोखर उत्तम आहे, परंतु बेसिक गोष्ट काय की कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर, हा कुळ कायदा जो बाबासाहेबांनी केला 1932ला रायगड जिल्ह्यात आंदोलन झालं, ते ठाणे जिल्ह्यात आम्ही पोचवू शकलो नाही. 1 एप्रिल 1957ला जो जमिनीत आहे तो मालक घोषित झाला आहे. आता हे मालक असताना ह्याच्यामध्ये खोटी कागदपत्र घेऊन लोकांनी येणं, हे प्रशासन, इथलं राज्यकर्ते, इथले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा इथले खासदार असतील, यांचं अपयश आहे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून ही सगळी संरक्षित कुळे आहेत, एकूण 25 कुळे आहेत. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यातली 1 इंच जमीन जरी ह्या सेंगानी लोकांच्या नावावर झाली तरी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे ना. बरोबर आहे ना? करणार ना उपोषण? हां. आता ही जमिनीची व्हॅल्यू सांगतो. एकूण जमीन आहे 53 एकर. ह्याचं बाजार मूल्य आहे गुंठ्याला कमीत कमी 50 लाख आपण पकडले. सांडपाड्याला 5 कोटी रुपये गुंठ्याला, तरी आपण इथे 50 लाख पकडले आणि ह्याचं 50 कोटीप्रमाणे गुंठ्याप्रमाणे याचं एकूण मूल्य होतं 1000 कोटी. आता 1000 कोटीची जमीन लुटण्याचा प्रकार आहे जे लोक करतात
त्यांच्यावर ईडी दाखल झाली पाहिजे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलेच गावाले गुजरातचेच लोक आहेत, तर त्यांच्यावर आपण ईडी करावी अशी आमची इथल्या आगरी कोळी कराडी भंडारी समाजाची मागणी आहे. पुन्हा एकदा मी नावं या प्रास्ताविकात वाचून दाखवतो. मनसुखलाल सिंघानी आणि आज जो माणूस आला होता पोलिसांना घेऊन क्राईम ब्रँचच्या, त्यांचा मुलगा प्रदीप सेंगानी, दीपक शेंगानी, प्रकाश शेंगानी, चेतन देडिया आणि चेतन खेराज देडिया. आता ही नावं इथल्या ठाणे जिल्ह्यातल्या आगऱ्यांनी सांगावी, कोळ्यांनी सांगावी की ठाणे जिल्ह्यातली नावं आहेत का. मग गुजरातचे इथे कुल जमीन कसायला लागले, कधीपासून झाले. म्हणजे धादांत खोटं बनवून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून सागर राजे आणि मला उरण पनवेलकडे यावं लागलं. याच्यामध्ये मोठा गुन्हा घडलेला आहे. हे संरक्षित कुळ असताना यामध्ये कुठलीही एंट्री होऊ शकत नाही. हे जमीन कसतात, ह्या गावचे गावकरी आहेत. मग खोटी कागदपत्र घेऊन इथे जर यांनी एंट्री केलेली आहे तर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आमच्या शेतकऱ्यांचं 420, 82, 465, 467, 468, 471 IPC खाली गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुन्हे दाखल झालेत पण यांना अरेस्ट होत नाही. माझी एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यातून जे झालेले आहेत त्यांना विनंती आहे की गुजरातचे हे आरोपी त्यांना तुम्ही अरेस्ट का नाही करत, हा आमचा प्रश्न आहे. आणि ही कुळांची जमीन आहे, तर कुळांची जमीन हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कुळांची जमीन कोणाला घेता येत नाही, ती जमीन त्यांची आहे, जमीन कसतात ते. आणि म्हणून खोटी कागदपत्र यांनी बनवलेली आहेत. त्यांना तुम्ही म्हणजे देडिया नावाच्या माणसाला इथे कुळ लावलेला आहे. आपण तुम्ही याच्याशी बोललात, कोणाशी बोललात, सर्कल कोणाशी बोलत मगाशी? मी मोहन बॉम्बे, बरोबर ना, मोहन बॉम्बे हे तत्कालीन तलाठी होते. मी त्यांना फोन केला आणि फोनवर या ठिकाणी विचारलं की बाबा 2023 मध्ये त्या ठिकाणी 50% कुळ म्हणून ते लागलेले आहेत. काय नाव त्यांचं बोलले तुम्ही? देडिया. तर ते जेडिया लागले, ते कसे काय लागले, तुम्ही त्याचा पंचनामा केला होता का, तुम्ही स्थळ पाहणी केली होती का? तर त्यांनी सांगितलं की बाबा मी फक्त वरिष्ठांनी म्हणजे SDO तर त्या ठिकाणचे जे असतील उपविभागीय अधिकारी यांच्या आधी भांडे पाटील यांचं नाव घेतलं आणि त्या भांडे पाटलांच्या आदेशाने मी त्या ठिकाणी ही कार्यवाही केलेली आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली नव्हती किंवा पंचनामा न करता केलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. खरं म्हणजे पेपर आहेत, माहितीच्या अधिकारात सगळं उघड होऊ शकेल. शेतकरी जरी आरोप करत असले तरी त्यांनाही ते पेपर माहितीच्या अधिकारात मागता येतील किंवा जर ते भेड्या वगैरे त्यांनाही ते आरोप सगळे माहिती मिळू शकतील. बरोबर ना साहेब? बोला. प्रश्न असा आहे की कुळं जमीन कसतात त्याचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी इथे येत नाहीत. म्हणजेच कुळ कायद्याची अंमलबजावणी होत नाही. याला जबाबदार कोण? हा मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे. मग हे पंचनामे का होत नाही? म्हणजे ह्या सगळ्या जमिनी लोडाला तरी द्यायच्या, देडियाला द्यायच्या, सेंगानीला द्यायचा, हा प्रकार काय चालू आहे? म्हणजे ज्या शेटजी भटजींच्या विरुद्ध नाना पाटीलांनी आंदोलन केलं, लोकनेते दिबा पाटलांनी आंदोलन केलं, तो जो आंदोलन आहे रायगड जिल्ह्यातलं, दिबा पाटलांच्या नावाला हे सगळे लोक आले होते आंदोलनाला. पण दिबा पाटील म्हणजे काय? तर दिबा पाटील हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, कुळांचे नेते आहेत. इथे हे शेंदानी बिंदानी देडिया बिडिया कशी यायला लागले? ठाणे जिल्ह्यात चळवळ नसल्याचा परिणाम आहे. आणि म्हणून दिबा पाटील नामकरण समितीला माझी विनंती आहे, एक जाहीर सभा ठाणे जिल्ह्यात झाली पाहिजे आणि या कुळांना ताकद दिली पाहिजे की ही जमीन तुमची आहे. आणि म्हणून SDOच्या आदेशाने डायरेक्ट म्हणजे गुजरातच्या माणसाचं कुळ लागतंय, हा कुळ कायद्याचा घोर अपमान आहे. इथली न्यायालय आहेत, इथले वकील आहेत, इथले सामाजिक चळवळी चालवणारे लोक आहेत, यांच्या बुद्धीचा हा अपमान आहे. आणि म्हणून खोटी कागदपत्र बनवलेली आहेत. आणि जर अशा प्रकारे कुळ जर लागले इथे तर इथल्या कुळांचा अधिकार संपून जाईल. आणि म्हणून माझी विनंती आहे की जिल्हाधिकाऱ्यांसमोर जे आमरण उपोषण करणार आहोत ते खरोखर फार मोठं आंदोलन झालं पाहिजे. पूर्ण ठाणे जिल्हा हजारोंच्या संख्येने रस्ते जाम झाले पाहिजेत. आणि मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आपण जाऊन सांगणार की तुम्ही मुख्यमंत्री आहेत, तर रायगड जिल्ह्यातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, नारायण नगोंचा कुळ कायदा, दिबा पाटलांचा 12.5% कायदा, ही आंदोलनं आम्ही देशाला दिलीत. चरी शेतकरी संप केला आहे, चिरनेर जंगल सत्याग्रह केला आहे. ही सगळी आंदोलनं पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात आम्ही करू. आणि जर हे तुम्ही देत नसाल तर इथलं राजकीय नेतृत्वसुद्धा आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला सांगायचं आहे. बरं, खरं म्हणजे ना तिथले तरुण आहेत, त्यांचा अभ्यास देखील दांडगा आहे. आपलं नाव काय? जरा समोर या जरा. काय नाव आपलं? नाव पंढरनाथ म्हात्रे. बरं, आपण या ठिकाणी म्हणत होता की बाबा ही तुम्ही शेतकरी सगळे कुळ आहात तिथे आणि तिथे पूर्वी ही ट्रस्टची जमीन म्हणजे दाखवण्यात आली होती. त्याच्यानंतर तुम्ही तक्रारी केलेल्या आहेत, तक्रारी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते असं देखील म्हणता. आणि आज 202च्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी करायला तिथे पोलीस अधिकारी देखील आले होते. काय सांगाल थोडक्यात? पोलीस असे आलेले होते का क्राईम ब्रँच सांगितलं आम्हाला आणि सांगितलं दुसरं तपास सांगितलं. आमचं 202चा तपास हा वेगळा होता. यांच्या संदर्भात खोटे डॉक्युमेंट्स त्यांनी इथे सादर केल्या. त्या खोटे डॉक्युमेंट्सचे सादर आम्ही कागदपत्र न्यायाधीशांच्या समोर सादर केल्यात. त्याचा तपास न करता हा दुसरा तपास बिल्डरांच्या बाजूने चालू आहे आणि इथे शेतकऱ्यांना कुलांना इथे मारण्याचा यांचा परिणाम चालू आहे.
बरं मी काय म्हणतो, तुम्ही काय तक्रारी केली आता रिसेंटली? तुम्ही आता गृह विभागाला किंवा महसूल खात्याला एखादी तक्रार केलेली आहे का या सगळ्या बाबतीत? काय सर्व केलेलं बाबतीत महसूल मंत्र्यांना केलाय, उपमुख्यमंत्र्यांना केलाय, मुख्यमंत्र्यांना केलाय, अजून विरोधी पक्षी नेत्यांना केलाय. इथे सर्व लोकांना आम्ही इथे कायदेशीर त्यांना आम्ही पत्र दिलंय का आमच्या इथे शेतकऱ्यांना अन्याय होतोय आणि इथे ह्या बिल्डरांच्या भूमीने आम्हाला इथे कुलांना इथे सयांचा वाट लावायची सुरुवात केली आहे. उत्तम ढग. बरं 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 महिला आहे तिथे, महिला. बरं तुमचं नाव काय सांगा? नाही नाही, मी तुमचं नाव काय? वासंती पवार. बरं तुमची कुठे जागा आहे का इथे? हा आहे ना. तुमचं नाव काय? नीरा पवार. तुमची किती जागा आहे इथे? आमची सगळी एकत्र जागा एकत्रच आहे आमची जागा सर्व जागा. एकत्रच जागा आहे का तुमची? किती साधारण असेल? तरी पण 7-7.5 एकर. बरं ते यांची 7-7.5 एकर जागा असेल. अजून कोण कोण ज्यांची जागा आहे? तुमचं नाव काय? माझं नाव गणेश म्हात्रे. तुमच्या ताब्यात जागा आहे तुमची? हा हा आता तुम्ही त्या जागेवर तुमचा ताबा आहे का? हा. काय नाव तुमचं बोलले तुम्ही? गणेश म्हात्रे. किती जागा आहे तुमची? आमची 4.25 एकर आहे. बरं अजून अजून तुमचं नाव काय? तेच माझे काका आहेत ते पाहुणेचार. भोईरांना विचाराय. तुमचं नाव काय? माझं काशीनाथ. काशीनाथ. काय तुमचे किती? तुमची किती जागा आहे? आमची 4.5 एकर जमीन आहे. ओके. आता सध्या काय आहे तिथे? शेती आहे. शेती आहे का? भात शेती म्हणजे भात शेती पण आहे ना, हे पण आहे, वर्कर्स पण आहे. ओके ओके. बरं तुमचं नाव काय? माझं नाव बाळाराम बाबू म्हात्रे. ओके. तुमची आहे का शेती? हो शेती आहे. काय कसं 15 गुंठे आहे. काय सध्या तिथे काय आहे? शेती लावली. विकते का म्हणजे शेती? हो घेत. लालचंद भोईर या ठिकाणी आहेच. त्यांची पत्नी माजी नगरसेविका, काय नाव आपल्या? शैलजा भोईर म्हणून आहेत आणि ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर काय लालचंद भोईर यांचं नक्की काय म्हणणं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. काय सांगा? शेतकऱ्याच्या बाजूने आपण शेतकऱ्यांवर जेव्हा अन्याय झालं 2013 यांचे काही नावं म्हणजे काढण्यात आली होती सर्व. मग तेव्हा मी सर्व माहितीच्या अधिकारात मग यांचं डॉक्युमेंट झालं का नाही हे सर्व बघितलं. पण तेव्हा आम्हाला जेव्हा आम्ही इथं रजिस्ट्रेशन ऑफिसमधून आम्ही माहिती मागवली तेव्हा तिथून आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती भेटली नाही. मग त्याच्यानंतर आम्ही म्हणजे फ्रॉड डॉक्युमेंट आहे ते पुन्हा आपलं रजिस्टर हे आपल्या ठाण्यामध्ये आम्हाला बोलवलं. त्याच्या माहिती ती हे कर आणि आमचं हेअरिंग पण लागलं इथं. हेअरिंगमध्ये शेंगानेंनी तिथे कबूल पण केला की माझी फसवणूक झाली म्हणून. फसवणूक झाली बोललं तर याने फ्रॉडच केलेला आहे. मग त्याच्यानंतर निबंधक 2मधून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा नोंदवल्यानंतर हे म्हणजे प्रकरण पुढे चालूच राहिले आणि त्याच्यानंतर भांडे पाटील जेव्हा होते हे भांडे पाटीलनी त्यांच्यावर नंतर हे सातबार त्यांचं नाव बरं आता सध्या आहे ना कुळांच्या नावावर ही म्हणजे तिथे कुळ म्हणून दाखवलेलं 2023ला हे प्रकरण आता नवीन काय झालं त्याचं अपडेट? 2023 असं झालंय का भांडे पाटील साहेब यांनी चेतन जे आम्हाला एक सांगितलं असं गेलं का 1153 आणि 1156 हे पुनर्विचार करण्यासाठी आम्ही फेरफार तुमचे घेतो. त्याच्यामध्ये 1156 होतं, 1153 होतं. 1153 हा ट्रस्टवरून नाव उतरून युजली ते मालकाच्या नावावर केलेलं होतं आणि 1156 हे कमल प्रियांच्या नावावर झालेलं होतं. आम्हाला ते सांगून याच्यामध्ये भांडे पाटील साहेबांनी सरळ चेतन जेड्या कुल म्हणून असं ते ऑर्डरमध्ये 50% कुल असं डिक्लेअर केलं. आता लेटेस्ट आता त्या उतार्यात किती उतारा नंबर आहे? सर्व नंबर सर्व एक जे 50-53 एकरवरच्या 53 एकरच्या याच्यावर त्यांनी सेरा मारलेला आहे. 50% कुळ म्हणून आता शेंगाणे म्हणून चेतन जेड्या हे चेतन जेड्या कुळ म्हणून त्यांना तिथे नाव लावलं आहे. बरं आता दुसरी गोष्ट या ठिकाणी इथे जी गाडी आली होती त्याच्यामध्ये कोण बसलेले तर आपण विचारले. तिथे जे भोगवटादार म्हणून आता ज्यांचं नाव आहे प्रदीप सेंघानी ना? प्रदीप सेंघाने काय नाव आहे त्यांचं? सेंघानी का? ओके. तर प्रदीप सेंघानी म्हणून ते बसलेले आहेत असं त्या अधिकाऱ्याने सांगितलं. आपण अगोदर त्यांना रिसर असं विचारलं की ते प्रदीप सेंघानी असतील तर त्यांची बाजू देखील आपण मांडूया, त्यांना याविषयी त्यांची प्रतिक्रिया देण्यासाठी आपण विनंती करूया. त्याच्यासाठी पाटील साहेब आहेत ना प्रातिनिधिक स्वरूपाने त्यांना विचारतील तर त्यांची तयारी आहे का? तर ते प्रदीप सेंघानी यांना विचारायला गाडीत गेलं असं आणि ते दिसतंय म्हणजे आता प्रत्यक्षात. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी नकार दिला असं सांगितलं का प्रदीप सेंघानीने नकार दिलेला आहे. म्हणजे ते प्रत्यक्ष बोलले नाही. खरं म्हणजे ते जर बोलले असतं त्यांची बाजू देखील शेतकऱ्यांच्या समोरच्या ठिकाणी दाखवता आले असते. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी झालं असतं. त्याच्यानंतर मी देखील त्यांना काच बंद होती गाडीची, मी इशारा केला की बाबा साहेब तुम्हाला बोलायचं आहे का सेंघानी साहेब? तर त्यांनी काय रिॲक्शन दिली नाही. काच एकदा त्याच्यानंतर परत एकदा जेव्हा गाडीची काच उघडलेली होती तेव्हा देखील मी प्रयत्न केला की सेंघानी साहेब तुम्हाला याविषयी काय बोलायचं आहे का? खरं म्हणजे ते बोलण्याच्या आतच तिथले असलेले जे अधिकारी पोलीस अधिकारी होते त्यांनी ती काच बंद केली. म्हणजे प्रत्यक्षात त्यांना काय बोलायचं हे लक्षात येऊ शकलं नाही. मी परत या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेल सेंघानी असतील
कोण किंवा जेडी काय जेडी आहे ना चेतन जेडिया कोण असतील त्यांची देखील जर बाजू मांडायची असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा. माझा नंबर आहे माझं नाव आहे सागर राजे. माझा नंबर आहे 9223444136. इथे प्रदीप सेंगानिया उपस्थित होते. त्यांची तिथे प्रतिक्रिया घेण्याची माझी इच्छा होती. त्यांनी जर समोरासमोर जर प्रतिक्रिया दिली असती, शेतकरी खरे बोलतात की खोटे बोलतात ते इथेच आपल्याला दाखवता आलं असतं, परंतु ते त्या ठिकाणी त्यांनी बोललेलं नाही. जर परत एकदा तुम्हाला असं वाटत असेल की तुमची काय बाजू आहे, तुम्हाला ती सांगायची आहे, नंतर देखील तुम्ही ती सांगू शकता. पाटील साहेबांनी काय बोलायचं? पाटील साहेब बोला. यामध्ये मी जाहीर कॅमेऱ्यासमोर एक क्लिअर करतो की दप्तर द्या. हे लॉचे स्टुडंट आहेत. नाव सांगा तुमचं? विशाल वाडेकर. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की शेतकऱ्याला पत्र लिहिता येत नाही, तो आज्ञेने आहे. तर हे लोकांचं नॉलेज आहे एवढं की इतकी सुंदर त्यांनी पेपर लिहिलेत आणि प्रत्येक हल्ला आहे ह्या गुजराती लोकांचा तो उडवून लावण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. आणि सगळे पेपर अतिशय उत्तम आहेत. असेच पेपर आपण मोठा गाव ते कोण राजेश भोईर त्यांचा पण पत्रावर बघितला. पण ह्या लोकांचा प्रत्येक ठिकाणी म्हणजे तहसीलला प्रांताला पराभव होतो, न्यायालयात पराभव होतो. ह्याची कारणं काय? आणि ही गुजरातचे लोक ज्यांनी कधी जमीन कसली नाही ते विजयी का होतात? ह्याचं कारण आहे देशामध्ये संविधानिक समता आहे ती संपलेली आहे. आणि खोटी पेपर सादर करून जमिनीच्या मालकी घेणं ही जे कपटीपणा आहे हा आमच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. हे अत्यंत प्रामाणिक आणि साधे लोक आहेत की यांना माहीत नाही की असं काय करता येतं का, खोटे पेपर हे करता येतात का. खोटी नोट कोणी केली तर त्याला लगेच आतमध्ये टाकतात. खोटे पेपर केलेल्या लोकांना सरकार आतमध्ये टाकत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि हे जे पेपर आहे त्या पेपरसाठी मी या सगळ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो. जरा टाळ्या वाजवा तुम्ही सगळ्यांनी, खूप चांगले पेपर केलेत. आणि महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो की एक शिकलेली मुलगी आहे, ती सासरी गेल्यानंतर आईवडिलांनी तिला चहा बनवायला शिकवलेलं नसतं. ती सासरी जाते आणि मग चहा कसा बनवायचा तिला माहीत नसतं. मग ती पुस्तक काढते रेसिपीचं आणि पातेलं घेते, त्यामध्ये 2 चमचे साखर टाकते, 2 कप पाणी टाकते आणि चहा पावडर टाकते आणि अर्धा तास थांबते. कारण त्या पुस्तकात लिहिलेलं नसतं की स्टोव पेटवावा. ते कॉमन सेन्स आहे ना. मग ती 1 तासाने येते, तो चहा घेऊन येते आणि आपल्या सासूला देते. सासूबाई चहा झाला तर सासूबाई बोलते चहा उकळलाय कुठे? बोलते पुस्तकात लिहिलं नव्हतं म्हणून नाही मी केलं. आता प्रॉब्लेम असा आहे जे पुस्तकात लिहिलेलं नाही ते तुम्हाला सांगतो का. आज इथे प्रभात पर्व आलेला आहे. सागर राजा आम्ही उरण पनीरवर काय तुमच्याकडे जे चहाचा स्टोव पेटवायचा असतो म्हणजे आंदोलन तापवणं हा प्रकार असतो तो झालेला नाही. बाबी तुम्ही सगळं चहा पावडर बरोबर आहे, दूध बरोबर आहे, पाणी बरोबर आहे, पण माणसं तापलेले नाहीत. आज पहिल्यांदा तुम्ही तापलेले दिसले. तो सावकार आहे ना, तो गाडीतच शर्ट काढण्याच्या बेतात होता. त्याला घाम फुटला होता का की ह्या ज्या महिला उभ्या राहिल्या ना त्याला वाटलं की आडव्या उभ्या राहिल्या. तो सारखा बोलतो या बायकांना बाजूला करा, महिलांना बाजूला करा. जेव्हा तुम्ही प्रशासनाला इथे आडवे जाल, जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषणाला बसाल, तहसील समोर बसाल, राजकीय नेत्यांना कळू दे, एकनाथ शिंदेना करू दे, माननीय मुख्यमंत्र्यांना की कुळ कायदा ही ठाणे रायगडच्या आग्र्यांची शान आहे. ज्यांनी देशाला कुळ कायदा दिला आणि सांगितलं कसेल त्याची जमीन. पण स्टो जर पेटवला नाही, आंदोलन तापवलं नाही तर काही होणार नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या उन्हामध्ये यांना पण घाम फुटला, यांना फुटला, सगळ्यांचा घाम निघाला आणि आपण घाम गाळणारे लोक आहोत. जर ठाणे जिल्ह्यात कुळ कायद्याचं आंदोलन पेटलं तरच या जमिनी भेटतील, नाहीतर या सगळ्या जमिनी गुजरातला जातील. पालघर जिल्हा जवळजवळ गुजरातनी घेतलेला आहे, लोढानी ठाणे जिल्हा घेतलेला आहे, मुंबईसुद्धा सगळी लोढा बिल्डरच्या हातात दिलेली आहे. कारण या जमिनीला 5 कोटी रुपये गुंठा आहे. तुम्हाला इथे अस्तित्व ठेवायचं असेल, जगायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आणि संघर्षाचं नाव आहे लोकनेते दिबा पाटील, संघर्षाचं नाव आहे नारायण नागू पाटील आणि संघर्षाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पटलं तुम्हाला? एवढ्या लांब येण्याचं आमचं कारण हे आहे, आम्ही पण सकाळपासून आलोय, आम्हालाही दाखवून द्यायचं आहे होय कुळ कायदा हा आग्र्यांचा, कोळ्यांचा, कराड्यांचा फार मोठा ब्रह्मास्त्र आहे, शस्त्र आहे की जिथे कोणी शेटजी भटजी टिकू शकत नाही. येत्या 15 दिवसांत आमच्या कुठल्याही तक्रारीचा केला नाही, कारवाई केली नाही तर आम्ही 15 दिवसात जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये उपोषणाला सर्व व्यक्ती आम्ही तिथं बसणार. सर्व लेडीज सगळे उपोषणाला बसणार. सर्व बसणार. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? लोकनेते दिबा पाटलांचा, लोकनेते दिबा पाटलांचा, लोकनेते नारायण नागूंचा, नारायण नागू पाटलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांचा, आई एकविरेचा, महिला शक्तीचा, जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची, कोण म्हणतो देणार नाही, करा कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही.